हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आयब्रोच्या थ्रेड विषयी काही टिप्स, ट्रिक्स आणि माहिती सांगणार आहे। आजकाल जो ट्रेंडिंग रील चालू आहे की आयब्रोचा थ्रेड 24 तास पाण्यामध्ये डुबवून ठेवा किंवा 2 तास डुबवून ठेवा आणि नंतर त्याचा वापर करा की जेणेकरून तो तुमच्या क्लायंटच्या स्किनला घासला जाणार नाही। तर हे करणं योग्य आहे का? पण ॲज अ ब्युटिशियन मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की हे करणं चुकीचं आहे, कारण तुम्ही एखादी ओली वस्तू जी आहे ती ओपन ठेवताय, 1 तास 10 मिनिटं ठेवली तरी त्याच्यावर धूळ आणि डस्ट ही बसणार आहे। त्याचबरोबर आपण आयब्रो करताना आयब्रोचे हेअर रिमूव्ह करतो त्यावेळेला त्याचे रूट हे ओपन होत असतात आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत। तर तुम्ही असं करू नका। ज्या वेळेला तुम्हाला क्लायंट म्हणेल की मला आयब्रो धागा थोडा घासला जातोय, त्यावेळेला तुम्ही थ्रेडवर वॉटर स्प्रे घ्या आणि अशा पद्धतीने स्प्रे करा की जेणेकरून वरच्या 3 ते 4 लेयर तुमच्या ह्या ओल्या होतील आणि 1 किंवा 2 क्लायंटला तुम्ही यूज केल्यानंतर ते पुन्हा ओला थ्रेड तुमचा निघून जाईल आणि ड्राय थ्रेड हा तुमचा शिल्लक राहील। तर हे करणं कधीही चांगलं आहे। ही टिप तुम्ही फॉलो करून बघा आणि अशा नवनवीन टिप्ससाठी आणि ट्रिकसाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर